महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महेंद्र भाऊ लालबिगे आणि निलमताई लालबिगे यांनी आपल्या परिसरातील गरजू शालेय विद्यार्थ्यांना टिफिन व टिफिन बॅग वाटप केलं। या उपक्रमात राष्ट्रवादीचे सर्व मान्यवर उपस्थित होते। जवळपास 1000च्या आसपास शालेय विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला। नमस्कार, मी महेंद्र लालबिगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर चिटणीस। आज या ठिकाणी दादांच्या वाढदिवसानिमित्त गेले 25 वर्षापासून आम्ही या भागामध्ये मंगळवारपेठेमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारे आम्ही या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांना व शिबिरे वगैरे आम्ही घेत असतो। आज प्रदेशचे प्रवक्ते महेश भाऊ शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी लहान मुलांना टिफिन वाटप व टिफिन बॅग वाटप करण्यात आलेली आहे, जेणेकरून लहान मुलांचा मनोबल वाढवण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेण्यात आला आहे। या कार्यक्रमाला कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू नरेश भाऊ जाधव, कार्याध्यक्ष राहुलजी तांबे, नईम बाबा शेख, महिला अध्यक्षा नीताताई गायकवाड व अनेक दिनेश भाऊ परदेशी, व्यापारी सेलचे अध्यक्ष अनिल भाऊ अग्रवाल आणि दिनेश अंधाळकर, दिनेश परदेशी, उमेश परदेशी, आयसभाई शेख, असे शब्बीरभाई शेख, अनेक कार्यकर्ता या ठिकाणी उपस्थित होते। मला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केल्याबद्दल त्यांचा मनापासून धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री आणि या महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने विकास पुरुष म्हणून ज्यांना आपण महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस त्यांच्यावर प्रेम करतो, आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या पुण्यामध्ये अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलं। तसेच या कॅन्टोन्मेंट मध्ये देखील आमचे राष्ट्रवादी आणि अजितदादावर प्रेम करणारे महेंद्र बिगे आणि आमच्या भगिनी निलमताई बिगे यांनी लालबिगे यांनी मुलांच्या शाळेतल्या मुलांच्या खाऊसाठी लागणारा डबा टिफिन त्याचं वाटप या ठिकाणी ठेवलं। अत्यंत सुरेख आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही दोघांनी घेतला, तुम्हाला प्रथमतः शुभेच्छा देतो। आणि या कार्यक्रमाला कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे झुंजार नेते आमचे सहकारी मित्र नरेश भाई जाधव, तसेच आज नीताताई गायकवाड, जनार्दनजी जगताप हे जुने चळवळीतले आमचे जुने जाणते नेते आहेत। त्याच्यानंतर अनिल शेठ अग्रवाल, अत्यंत मोलाचं आणि चांगलं या ठिकाणी कार्यक्रम आमचे राहुलजी तांबे या ठिकाणी आलेले आहेत। सर्व या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत। तसेच माझे शाळेतले सर्व बालमित्र विद्यार्थी देखील या ठिकाणी ते पालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। मी तुम्हाला आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतोच, परंतु जी मुलं या ठिकाणी टिफिन घ्यायला आलेली आहेत त्यांच्या चेहऱ्याला पाहून आम्हाला पुढचा भविष्यातला सावित्रीबाई फुले आमच्या चेहऱ्यामध्ये दिसते, माता जिजाऊ दिसते, छत्रपती शिवरायांचा चेहरा आमच्या या मुलांमध्ये दिसतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहूंचे चेहरे या मुलांच्या चेहऱ्यामध्ये आम्हाला दिसत आहेत। त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण जे जे काही करू शकू तेवढं आपल्याला करणं गरजेचं आहे, तो आपला अधिकार आहे। म्हणून या ठिकाणी लालबिगे कुटुंबाला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की यांनी अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला। हा कार्यक्रम नक्कीच अजितदादापर्यंत पोहोचवण्यासाठी मी नेमका प्रयत्न करेन, असेच काम करत राहा। आगामी निवडणुकामध्ये 2-4 महिन्यामध्ये पुणे शहराच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येणार आहेत। दादांना मी नक्की सांगेन की दादा गली बोळामध्ये आपल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करणारे जे काही कार्यकर्ते आहेत अशा कार्यकर्त्यांना आपण आता संधी दिली पाहिजे, कारण लालबिग्यासारखं कुटुंब जर महानगरपालिकेत गेलं या विद्यार्थ्यांना डबेच नाही तर शाळा देखील आपण या ठिकाणी तयार करू आणि विनामूल्य शिक्षण कसं देता येईल, मुलांना जास्तीत जास्त शिकण्यासाठी परदेशापर्यंत कसं पाठवता येईल हे कार्यकर्ते करू शकतात। म्हणून येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये अशा काम करणाऱ्या ग्रासरूट कार्यकर्त्यांचा विचार व्हावा असे देखील आपण पुढे दादांना सांगणार आहोत। आणि दलित असो, मुस्लिम असो, सिख असो, ईसाई असो, मेहतर समाजातला प्रत्येक कार्यकर्ता फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला धरून जर काम करत असेल
तर त्याला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आपली आहे. आणि म्हणून आपण सर्वजण आदरणीय अजितदादांच्या बरोबर या महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत. मित्रांनो, दादा सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी काम करणारे नेते आहेत. कुणी काही म्हणत असेल, परंतु दादांच्या समोर गेलेला प्रश्न दादा निकाली काढतात आणि त्यांचं मार्गी लावलेलं काम ते स्वतः कुणालाही सांगत नाहीत. ते लोकांनी त्यांच्या प्रतिक्रियेतून आतापर्यंत सांगितलेलं आहे. पुन्हा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. शाळेतल्या माझ्या बाल विद्यार्थ्यांना एवढंच सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं वाक्य, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मुलांनो, शाळा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी प्रशासन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करा. असाच आम्ही सपोर्ट तुम्हाला करत राहू. याच माझ्या शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला सर्वांना, जमलेल्या माझ्या मित्रांना, बंधू भगिनींना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. नमस्कार, मी नरेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष. सर्वप्रथम आमचे बंधू महेंद्रजी लालबिगे आणि त्यांच्या मिसेस निलमताई लालबिगे यांना मनापासून धन्यवाद की आमचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुरेख आणि सुंदर कार्यक्रम या आमच्या मंगळवारपेठ श्रमिकनगर भागात त्यांनी आयोजित केला आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा. की विद्यार्थी मित्रांना, माझ्या मते 1000 तरी विद्यार्थ्यांना यांनी टिफिन बॅग आतापर्यंत वाटप केले. काही विद्यार्थी राहिलेत, त्यांना ते आता वाटप करत आहेत. सुंदर सुरेख कार्यक्रम करण्यात आला आहे. आमचे नेते, प्रदेशचे प्रवक्ते माननीय महेश भाऊ शिंदे यांच्या शुभ हस्ते सुरुवात झाली. माझ्याबरोबर अनिलजी अग्रवाल, व्यापारी सेलचे अध्यक्ष, नईम बाबा शेख, तसेच राहुलजी तांबे, अयाजभाई शेख, शब्बीरजी शेख, दिनेशजी अर्दाळकर, दिनेशजी परदेशी, उमेशजी परदेशी, हे सगळे आमचं कॅन्टोन विधानसभा मतदारसंघाची, जाकीरभाई सय्यद, हे सर्वांनी हातभार लावलेला आहे. सुरेख कार्यक्रम झालाय. या भागात विद्यार्थ्यांना एक चांगलं उपक्रम राबवला, त्याबद्दल मी महेंद्र लालबिगे आणि त्यांच्या मिसेसचं मनापासून कौतुक करतो, धन्यवाद व्यक्त करतो. पण विद्यार्थी मित्रांनी असंच जे वस्तू मिळतात त्याचा सदुपयोग करावा. जेवणात आपल्याला काय काय खाता येईल, चांगले जेवण करावं आणि सुदृढ राहून विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात लक्ष केंद्रित करावं. जसं बाबासाहेबांनी एक ध्येय गाठलं होतं का बाबा, अभ्यास करून ज्यांनी जगात नाव केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजासाठी, देशासाठी जसं काम केलं, तसं या विद्यार्थ्यांकडून अपेक्षा आहे. स्वामी विवेकानंदांनी जसं, भगतसिंगांनी देशासाठी, सुभाषचंद्र बोसांनी ज्यांचं आपण नाव घेतो, महापुरुषांनी काम केलं, अशा विद्यार्थी मित्रांनी आपल्या देशाचं, आपल्या समाजाचं, आपल्या वडिलांचं नाव रोशन करावं. या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो. माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये नामदार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे सहकारी महेंद्रजी लालबिगे व त्यांच्या पत्नी निलमताई लालबिगे यांनी या भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी टिफिन वाटपचा कार्यक्रम घेतला. खरोखरच नवीन पिढीसाठी काहीतरी मदत करण्याची त्यांची भावना आणि त्या भावनेतून ही नवीन पिढी काहीतरी आपल्याला या समाजासाठी काहीतरी चांगलं करून दाखवेल अशी त्यांची यामागची भावना आहे. खरंच या ठिकाणी महेंद्रजी बऱ्याच वेळा कार्यक्रम घेत असतात, विविध कार्यक्रम घेत असतात. रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, वृक्षारोपण असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सातत्याने या भागामध्ये घेतात. या भागातील सामाजिक प्रश्न असतील ते सोडवण्याचा ते प्रयत्न करतात. आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना पाठबळ वाढवण्यासाठी ते सतत या भागामध्ये प्रयत्न करत असतात. आमच्या या कार्यक्रमासाठी प्रदेशचे प्रवक्ते आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेंद्रजी शिंदे या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या भागामध्ये गरीब विद्यार्थ्यांना टिफिन वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी आपल्या कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नरेशजी जाधव असतील, व्यापारी सेलचे अध्यक्ष अनिलजी अग्रवाल असतील, आमच्या सहकारी महिला अध्यक्ष नीताताई असतील, बडेकरताई असतील, त्याचप्रमाणे आमचे या भागातील गंगारामजी गायकवाड असतील आणि आमचे पुणे शहराचे चिटणीस नईम बाबा शेख असतील, आयजभाई असतील, दिनेशजी अर्दळकर, दिनेश परदेशी, ही सर्व टीम या भागामध्ये ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिली. त्याबद्दल मी
महेंद्र लालबिगे यांच्या परिवारातर्फे त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. जय राष्ट्र. नमस्कार, मी पुणे कॅन्टोन्मेंट अध्यक्ष सौ नीता विनायक गायकवाड. तर म्हणजे नाही का, नामदार आपले पालकमंत्री पुणे जिल्हा बीड जिल्ह्याचे नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री महेंद्र भाऊ लालबिगे पुणे शहराचे उपाध्यक्ष हे नेहमीच काही ना काही उपक्रम राबवत असतात. त्यांच्या भागामध्ये असू द्या किंवा दुसऱ्या वार्डामध्ये जरी त्यांच्याकडे कोणी सहकार्य करायला आले तरी महेंद्र भाऊ कधीच मागं हटत नाही. स्वतःच्या सहखर्चानी ते नेहमी कार्यक्रम करत असतात. तर माझ्या सहकार्यांनी सौ सुनीताताई बडेकर, मीना शेख, स्मिता लांडगे, अर्चना वाघमारे, रीना आडगळे आणि नीलम तर नेहमीच आमची सतत कार्यरत असते आमच्या बरोबर. पण मी एवढं सांगू इच्छिते की आता महेंद्र भाऊ असे फक्त कार्यकर्ते नसून प्रत्येक घराघरातील ते सदस्य झालेले आहेत. नेहमी ते सतत लोकांच्या मदतीला धावून जातात. रात्रंदिवस त्यांचं काम कार्यरत असतं. त्यामुळं प्रत्येक जण असं त्यांच्याकडं आपल्या घरातला करता माणूस आहे, आपले मोठे बंधू आहेत, ह्या हिशोबाने त्यांच्याकडनं मदतीची अपेक्षा करत असतात. आणि महेंद्र भाऊ आणि नीलम आमची कोणाला कधी नाराज केलेलं माझ्या ऐकण्यामध्ये आलं नाही, माझ्या बघण्यामध्ये आलं नाही. परमेश्वर त्यांच्या सतत पाठीशी राहावं हीच मी अपेक्षा करते आणि त्यांच्या मनोकामना सगळ्या पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा प्रकट करते. आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सन्माननीय महेंद्रजी लालबिगे आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती नीलमताई महेंद्र लालबिगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 16 पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी या भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी एक छोटीसं सहकार्य म्हणून टिफिनचा बॉक्स आणि त्याला नेण्यासाठी बॅग याचं वाटप महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री आणि बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय नामदार अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि त्या कार्यक्रमाला आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, पक्षाच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी बोलवलं. त्याबद्दल मी माझ्या वतीनं आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महेंद्रजी लालबिगे आणि नीलमताई लालबिगे या दोन्ही उभयतांचा प्रथमतः मनापासून त्यांचे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. कारण आजचा अजितदादांच्या ह्याच्यामधून हा वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रम घेण्याचं एक माध्यम जर म्हटलं किंवा त्याचं कारण जर म्हटलं की आज या मुलांमध्ये, आज या झोपडपट्टी परिसरामध्ये, गोरगरिबांच्या परिसरामध्ये आणि ज्यांच्या आईवडील ज्यांच्या हातावर पोट आहे अशा पालकांना आपले मुलं काहीतरी शिकले पाहिजेत, आपण त्यांनी काहीतरी पुढं बनावं यासाठी हा केलेला एक छोटासा प्रयत्न या दोन्ही पतीपत्नींनी या ठिकाणी केला. आणि एक सहकार्य थोडंसं कुठंतरी या मुलांना शिक्षणासाठी व्हावं हा एक त्याच्यामागचा उद्देश होता. आज आम्हाला असं वाटतं की आमच्या या झोपडपट्टी परिसरामध्ये जरी राहणारे असले आमचे हे विद्यार्थी किंवा त्यांचे पालक, पण यांच्या माध्यमातून याच्यामध्ये कुठंतरी आमच्या मुली ह्या आम्हाला त्यांच्यामध्ये सावित्रीमाईंसारख्या एक तडफदार महिला आम्हाला कुठंतरी निर्माण झालेल्या दिसल्या पाहिजे. आमची मुलं, आमच्या या मुली यांच्यामध्ये आम्हाला IAS IPS अधिकारी याच्यामध्ये झालेले दिसले पाहिजेत, क्लास 1 अधिकारी झालेले दिसले पाहिजेत, उद्योजक झालेले दिसले पाहिजेत. आणि त्यासाठी हा एक कार्यकर्ता म्हणून आणि एक समाजाचं काही देणं म्हणून आपण हा कार्यक्रम आज महेंद्र लालबिगे आणि सौभाग्यवती नीलमताई लालबिगे यांनी घेतला आहे. हा कार्यक्रम हा त्यांचा पहिलाच नाही, तर असे अनेक कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घेतले. आणि येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत, या संस्थेच्या निवडणुकामध्ये एक आमच्या पक्षाचं जे धोरण आहे की जो काम करतो, जो लोकांपाशी असतो, जो लोकांच्या अडीअडचणीला धावतो, लोकांना सहकार्य करतो, लोकांच्या सतत संपर्कामध्ये असतो, अशा कार्यकर्त्यांना संधी देण्याचं एक धोरण पक्षाचं आमच्या आहे. आणि या माध्यमातून मला नक्की विश्वास आहे की आमचे जे काही नेते आता या ठिकाणी महेशभाऊ शिंदे जे पक्षाचे आमचे प्रवक्ते आहेत महाराष्ट्राचे आणि उपाध्यक्ष देखील आहेत आणि एक फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे एक ज्येष्ठ नेते आहेत, मानकाचे मार्गदर्शक आहेत, यांनी देखील आता शब्द दिला की तुम्ही घेतलेल्या कार्यक्रमाची माहिती मी अजितदादापर्यंत आणि पक्षाचे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच मी प्रयत्न करेन, त्यांच्यापर्यंत हे कार्यक्रम मी पोचवेल अशी त्यांनी एक ग्वाही या ठिकाणी दिली. आणि मला नक्कीच वाटतं की येणाऱ्या या काळामध्ये नीलमताई असतील किंवा महेंद्र असेल यांना नक्कीच
मोठेपण मिळेल, एक चांगली संधी त्यांना पक्षाच्या माध्यमातून दिली जाईल असा एक कार्यकर्ता म्हणून मला विश्वास आहे. मी पुन्हा एकदा मला या ठिकाणी आपण बोलण्याची संधी दिलीत आणि मला या कार्यक्रमाला बोलवून आम्हाला आमचा जो सत्कार केला आणि हा अत्यंत सुंदरशा कार्यक्रमाला आम्हाला तुम्ही निमंत्रित केलं त्याबद्दल पुन्हा एकदा महेंद्र लालबिगे आमचे सहकारी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती निलमताई महेंद्र लालबिगे यांचा मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि असेच कार्यक्रम घेण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा एक चांगलं बळ मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.